नमस्ते मित्रांनो, गुड मॉर्निंग. आम्ही आलो आहोत ब्युटिफुल प्लेसमध्ये एका उडुपीजवळ कापू कापू विलेजमध्ये कांतारा हाऊस आहे. इथं हे बघा प्री वेडिंग शूट चालू आहे. ही जुनी गाडी बघा BMU 4717. इकडं विहीर आहे. हे बघा इथं सगळे बदक बदक वगैरे तुळशी वृंदावन आहे. घोडा आहे सुंदर असा इथं. घोडा मारवाडी जातीचा घोडा दिसतोय तो. मस्त तबेला किती सुंदर आहे बघा. इथं कोंबडे, इथं सगळे पाळीव प्राणी. काय सुंदर परिसर आहे बघा हा. निसर्गरम्य आणि सुंदर असा परिसर. हे बघा इथे जुन्या काळी जसं आता पाणी काढण्यासाठी वापरायचे ते आहे. ही विहीर आहे. विहिरीला भरपूर पाणी आहे. त्याच्यामध्ये फिश तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला झूम करून दाखवते. बघा फिश आहे याच्यामध्ये. आणि सुंदर असं आहे. हे आमचे मित्र रवी अण्णा यांचं हे साई राधा हेरिटेज म्हणून हे प्रॉपर्टी आहे. आणि इथं कांतारा मूव्हीची शूटिंग झाली होती. कांतारा मूव्हीचा जो क्लायमॅक्स सीन आहे इथं त्या ॲक्टर देवेंद्र आहे त्यामध्ये तो सिटीत सीन इथं हे झाला होता. खूप प्राचीन असं घर, सगळं लाकडाचं बांधकाम. हे बघा हे पिलर बघा किती सुंदर आहेत. एक जीव आहे ते वरचं जे आहे ना, हा कौलाचं बांधकाम आहे सगळं. हे जुन्या काळाची पंचधातूची घंटी आहे. हे बघा ना मुलांना, हे कसं लॅम्प होतं बघा. इंग्रजांच्या काळातला लॅम्प आहे हा. याला वर इथं रॉकेल भरण्यासाठी आहे, खाली इथं बत्ती लावायची. आणि पेंटिंग पण बघा किती सुंदर आहे. हे विंडो बघा. ह्या ज्या खिडक्या आहेत या खिडक्या लाकडाच्या आहेत सगळ्या. आणि सुंदर असं हे बघा याच्यामध्ये दिवा बत्ती करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे एंट्रन्स आहे, किती सुंदर आहे एंट्रन्स. हे बघा हे बघा इथं बाहेर हा हे केलेला आहे चौथरा दगडाचा. हे सगळं दगडी बांधकाम. एंट्रन्सला हे सुंदर फुलं ठेवलेत त्यांनी. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अशा देवळी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सामान वगैरे ठेवता येईल असं. हे बघा किती सुंदर आहे उंबरा. याच्यामध्ये नक्षी बघा कशी केलेली आहे. ही जुन्या काळातली कडी कोंडा सिस्टीम आहे. हे बघा हे किती सुंदर. वा. एक आतमध्ये आल्यानंतर प्रशस्त असं आहे. इथं प्री वेडिंग शूटिंग चालू आहे आता. इथं हे अगोदरच्या काळी अकाउंटंट वगैरे बसायचे मुनीमजी. हे हत्यार त्यावेळेचे. हे बघा बटणंसुद्धा जुनेच आहेत त्या स्टाईलचे. आरामशीर खुर्ची बसण्यासाठी. हे जे आहे ट्रॅडिशनल मुखवटा आहे आपल्या कर्नाटक राज्याचा. नटराजचा आहे. एक संदूक आहे लाकडाचा, त्याने तिथं बसण्यासाठी केलेलं आहे. समई. हे हत्ती जो आहे हे बघा इकडचं एक हत्ती आहे. तुम्हाला माहिती आहे कर्नाटकमध्ये खूप हत्ती असतात. हत्ती. आणि हे देवळी. हे बघा विंडो किती सुंदर आहे. हा जुन्या काळाचा फोन आहे इथं. फोन आता कोणी वापरत नाही. इथं सुंदर असं शांत वातावरणासाठी भगवान बुद्धाचं मूर्ती आहे ती. गणपती बाप्पा आहे. हा मधला परिसर आहे जिथं तुळशी वृंदावन एक बॉन्साय आहे. आणि याच्यामध्ये पाऊस पडला याच्यामध्ये जिरून जाणार. जिरून इथून हे बघा इथं आहे ना पाणी बाहेर जाण्यासाठी केलेलं आहे. इथून वर चढण्यासाठी, इकडनं पण एक वर चढण्यासाठी. हे हॅट वगैरे लटकवण्यासाठी लाकडाचं त्यावेळेसचं हे आहे जुनं घड्याळ. इथे एक रूम आहे. हे एक रूम आहे इथं. हे कदाचित पियानो दिसतोय. पियानो हे जुने त्यांचे वंश आहेत त्यांचे. काय सुंदर बसण्यासाठी लाकडाचं केलेलं आहे बघा. हे सगळं इतकं सुंदर.
हे बघा, हे बघा, हे एंट्रन्सने आलो होतो आपण, इकडनं असं आता आलो. हे लाकडाच्या खुर्च्या, डायनिंग टेबल आणि सिटिंग अरेंजमेंट बघा किती सुंदर आहे. हे जुन्या काळाचे फॅन, कौलं. इथं वातावरण खूप ह्युमिड आहे. हे सगळं चिऱ्याचं बांधकाम आहे. हे बघा, हे सगळे चिऱ्याचे दगड आहेत. तुम्हाला दिसतं असे पोरस दगड असतात ते लाल कलरचे. सगळं बांधकाम चिऱ्यामध्ये आहे. सुंदर अशी मूर्ती इकडं ठेवलेली आहे त्यांनी. हे सुद्धा लाकडामध्येच आहे. इकडे एक विंडो आहे. इथं किचन केलेलं आहे त्यांनी, किचन. सुंदर असं किचन आहे. किचन केल्यानंतर इथून असं बाहेर जाऊ. इथं वॉशिंग वगैरे हे वर पाटा केलेला आहे. जुन्या काळाची भांडी ठेवली त्यांनी. जुन्या काळाचं सगळं किती सुंदर आहे बघा. हे पण सगळे जुन्या काळचे भांडे वगैरे. आता याच्यानंतर आपण गर्भगृह म्हणजे आतला जो हॉल आहे त्यांचा तिथं आहे. हे बघा, हे खुळखुळे, डफडं, त्यानंतर ते बाजा, हे पिपाणी, सनई. हे बघा, तुम्हाला काय काय तर मला सगळं सांगा तुम्ही कॉमेंटमध्ये. हे लाकडाचंच आहे. हे जुने दिवे, ओम साईराम, साईबाबांची सुंदर असं प्रतिमा, नटराज, हे जुना रेडिओ, हे संदूक, हे सगळं सामान वगैरे ठेवण्यासाठी. ते सगळं सुंदर अशी बैठक आहे. बैठक असली आणि इथून मागच्या साईडला आपण येऊ शकतो. मागच्या साईडचं आहे. मागच्या साईडला आल्यानंतर पण वा काय सुंदर आहे. मागच्या साईडला एक सुंदर असं बैठक व्यवस्था आहे इथं सुद्धा. हे हॉल आहे. त्याच्यानंतर इथं फॅन वगैरे. इकडे एक रूम आहे. इथं एक खिडकी जुन्या काळातली. हे बघा, खिडकीचं ते कसं केलेलं आहे त्यांनी. याच्यावर सुद्धा कौलाचं केलं आहे. इथे सुद्धा एक लॅम्प आहे, त्यावेळेस लावत असेल. हे नाही, सिट आउट एरिया ज्याला म्हणतात आपण, गजिबो, तसं गजिबो आहे. हे बघ, कोंबड्या बाबा, कोंबडा. इथं सगळं स्टाफ क्वार्टर आहे. मागचं एंट्रन्स आहे. पूर्ण प्रॉपर्टीला कंपाऊंड आहे चिऱ्याचं. आणि तिकडं पण एक सिट आउट केलेलं आहे. सुंदर असे नारळाचे झाडं, फणसाचे झाडं, आंब्याचे झाडं. हे बघा, खूप सुंदर अशा वातावरणामध्ये हे केलेलं आहे. इथं कांतारा फिल्मची शूटिंग झाली होती. हे बघा, हे आंब्याला काय सुंदर आंबे आलेत, मस्त खालपर्यंत. गोड गोड हापूस आंबे, मँगलोरचे हापूस आंबे, मँगलोरचे हापूस. हे बघा, आता हे मागच्या साईडने तुम्हाला दाखवतो कसं आहे. डबल मजली आहे, वरच्या मजल्यावर आहे, पण वरच्या मजल्यावर आपण गेलो नाही. हे बघा, असं सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. आंबे बघायचे का, पिकलेले आहेत झाडावर काही काही. ह्या पिकलेले आहेत, डायरेक्ट पिकलेत. ह्या पिकले. इथं ह्या याच्यामध्ये 5 ते 6 बेडरूम आहेत. तुम्ही पूर्ण जो विला किंवा घर आहे हे तुम्ही रेंटनी घेऊ शकता. इथं 30,000 रुपये काहीतरी पर हेड आहे, पर डेचं पॅकेज आहे. तुम्ही ग्रुपने येऊ शकता किंवा इथं तुम्हाला जर प्री वेडिंग शूट करायचं असेल तर काहीतरी 5-6,000 रुपीजचं काहीतरी चार्जेस आहे इथे. अशा पद्धतीने सुंदर असं हे बघा, इथं कोबा केलेला आहे. ये विंडो बघा वरचा. अच्छा आंटी, ऊपर जा सकते क्या? ऊपर 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 हाँ, आके जाऊ क्या ऊपर? हां ठीक. आंटीला विचारलं आपण आता वर जायचं का म्हणून. आंटी म्हणे जा. तर आम्ही तुम्हाला आता वर घेऊन जातो. इथं एक रूम आहे 2 नंबरची. सगळं लाकडाचं आहे. पायऱ्या
वर चाललोय आपण. एक 5 पायऱ्या, इथं 6 पायऱ्या आणि आपण आलो वर. इथं पण एक सिटिंग अरेंजमेंट आहे. वरून पण दिसतं आपल्याला. केरळामध्ये जे कलबुट्टी काहीतरी घराचं असतं ना, त्या स्टाईलमध्ये आहे किंवा वाडा प्रकार आहे हा. आपल्या महाराष्ट्रात जसा वाडा असतो तसं इथं पण वाडा आहे. हे सगळं बंद केलेलं आहे. सिटिंग अरेंजमेंट इथं एक हे सगळं बंदच आहे. हे खिडक्याला बघा कसं सुंदर त्यांनी खिडक्याला सुंदर असं काचा लावल्यात, कलर काचा, पेंटिंग. वा, हे बघा हे खिडकी लॅच, हे बघा कसं खोलण्यासाठी वगैरे असं करून तुम्ही बंद करू शकता किंवा उघडू शकता. याला पण असं बंद करू शकता. आधीच्या काळामध्ये जसं असायचं होतं त्या पद्धतीने आहे. आता परत तुम्हाला हे आउटसाईडचं व्ह्यू दाखवतो. हे बघ इथं छान अशी बाल्कनी आहे. इथं सुद्धा एक बाल्कनी ह्या बेडरूमला. इथं कदाचित वॉशरूम असतील 2. हे बघितलं का जाळीचं कसं केलेलं आहे. हे जाळी यातून गरम हवा बाहेर निघून जाते. सुंदर असं निसर्गरम्य परिसर इथं आहे. गजिबो आहे छान. बैलगाडी बघा कशी ठेवली आणि चाक खाली रुतू नये म्हणून त्याच्या खाली हे ठेवलंय दगडाचं. जुन्या काळचे रांजण वगैरे. याच्यामध्ये पक्षी वा, पक्ष्यांना पण सगळ्या प्राणी यांना अन्नाने सांभाळलेले दिसते. इथं कोंबडे, बदक, फुलाचे झाडं. हे असं उगाच फिरू नका. हे इथं घोडाचा तबेला बघा, काय सुंदर तबेला केलेला आहे अन्नाने. त्याला रिंग केलेली आहे आतच. इथं तुळशीवंदम, हे झाडं, हे याचं एंट्रन्स. आम्ही आता बाहेर आलो आहोत. वा, काय सुंदर आहे बा. वीज पडू नये म्हणून पण सोय केलेली आहे. काय विचार भारी करतात. तुम्हाला आता एंट्रन्स हे दाखवतो, सुंदर असा मागे घेतलेला. हे असं एक पूर्ण एक घर आहे. पकड कोंबडा पकड कोंबडा पकड. आता सुंदर अशी बघा इथे आहे ना सगळे कांतारा हाऊस म्हणून लिहिलेलं आहे बघा. हे बघा, हे साई राधा हेरिटेज कांतारा हाऊस, साई हेरिटेज कांतारा हाऊस. हे जे मूवीमध्ये दाखवलेलं आहे असं मूवीचंच आहे. हां, गुत्तू हाऊस, याला गुत्तू हाऊस असं म्हणतात. गुत्तू हाऊस बरोबर ना रे पोरांनो? तू पण तिकडं बसलेला आहे का? हे बघा, हे आहे फणसाचं झाड. असं फणसाचं झाड कधी बघितलंय का? इथं काय हे पोपट आहे का? हे बघा इथं कसं खाली आलं. हे बघा इथे हे नंबर आहे बुकिंगसाठी 9243310505 9243350513. इंस्टावर आहे साई राधा हेरिटेज. ईमेल आहे sairaadaheritage@yahoo.com. वेबसाईट आहे sairaadaheritage.com. हे कलर रंगीबेरंगी 50-60 पोपट सुंदर अशी सोय केलेली आहे.
इकडे हे सगळे फणसाचं झाड आहे. कसं पडलंय बघा, हे सुंदर हा परिसर. वा, इकडं तर ह्या साईडला तुम्हाला दाखवतो. या साईडला तुम्हाला आता सुंदर अशी कमळं तुम्ही कधी बघितले नसतील. इतके सुंदर कमळ आहेत हे. लाल, व्हाईट, पर्पल, ब्ल्यू असे इतके ह्या कलरचे एवढे अण्णाने सुंदर असे साईराधा हेरिटेज उडुपी इथं त्यांनी केलेलं आहे. बघा काय सुंदर कलरचे आहेत. बघा हे बघा, व्हाईट, व्हायलेट कलर, रेड कलर, सगळ्या कलरचे आहेत. हे असा परिसर आहे इथला सुंदर असा. याचं गेट, जास्वंदाचे फुलं. हे कांतारा हाऊस लिहिलं इथं बघा, कांतारा हाऊस. इथून असं सुंदर असं रोड येतो. इकडनं आपण साई हेरिटेज हॉटेल करून किंवा रिसॉर्ट करून आल्यानंतर इथं हे दिसतं. हा सगळा परिसर आहे. थँक्यू. दिस इज किरण गोरे फ्रॉम शिर्डी. थँक्यू.